23 मे अपरा एकादशीच्या दिवशी ही एक वस्तू नक्की खा। भक्तांनो, 23 मे 2025 रोजी येणाऱ्या अपरा एकादशीच्या दिवशी पूजा पाठ किंवा उपवास नसलात तरी चालेल, पण वर्षातील सर्वात मोठ्या एकादशीच्या दिवशी ही एक गुप्त गोष्ट कोणालाही न सांगता शांतपणे जरूर खा। फक्त हे एक खाल्ल्याने तुमच्या जीवनातील सगळ्या अडचणी हळूहळू दूर होऊ लागतील। धनाची कमी असो वा व्यापारात अडथळा, प्रत्येक समस्या दूर होईल। भगवान श्री हरी विष्णूंच्या कृपेने इतकं धन आणि सुख मिळेल की ते सांभाळणं कठीण होईल। तुमच्या पुढच्या पिढ्यांनाही मेहनत न करता सुख लाभेल, पैसा वाढेल आणि बँक बॅलन्सही सतत वाढत राहील। घरातील पितृदोष, राहुदोष किंवा कालसर्प दोष देखील कायमचा संपुष्टात येईल। पहा भक्तांनो, आमचं काम आहे फक्त योग्य सल्ला देण्याचं। आम्ही तर फक्त सल्ला देऊ शकतो। आता तुम्ही तो सल्ला स्वीकारायचा की नाही ते तुमच्यावर आहे। पण भक्तांनो, आम्ही एवढंच सांगू इच्छितो की जर तुम्ही ऐकलं तर तुमचं कल्याण होईल। भक्तांनो, 23 मे रोजी येणारी अपरा एकादशी अतिशय खास मानली जाते। या दिवशी पूजा आणि उपवासासोबत एक विशेष गोष्ट खाल्ल्याने जीवनात सुख, शांती आणि समृद्धी प्राप्त होते। जर एखादी व्यक्ती श्रद्धेने उपवास करते तर तिची प्रत्येक इच्छा पूर्ण होते। ज्यांना संतान, विवाह, सुख किंवा धनवन आहे त्यांच्यासाठी हा दिवस खूप फायदेशीर असतो। या व्रतामुळे जीवनातील पापांपासूनही मुक्ती मिळते। याचप्रमाणे अपरा एकादशीच्या रात्री ही गोष्ट खाल्ल्याने घरात भरभराट होते आणि मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात। खरं तर अपरा एकादशीचा उपवास निर्जल, पाणीही न घेता केला जातो। पण जर तुम्ही 23 मे 2025 रोजी येणाऱ्या अपरा एकादशीच्या रात्री एक खास गोष्ट खाल्ली तर तुमच्या घरी इतकी धनदौलत वाढेल की ती कधीच संपणार नाही। हा उपाय खूपच सोपा आणि प्रभावी आहे, जो नक्कीच अवलंबावा। भक्तांनो, पूज्य गुरुजींनी नुकत्याच झालेल्या वास्तुज्ञान, ज्योतिष आणि विष्णू सहस्रनाम कथेमध्ये सांगितलं की 23 मे 2025 रोजीच्या अपरा एकादशीच्या दिवशी ज्या घरांमध्ये या 3 गोष्टी तयार केल्या जातात किंवा खाल्ल्या जातात त्या घरांमध्ये संपूर्ण वर्षभर धन व समृद्धी टिकून राहते। मित्रांनो, यंदाची अपरा एकादशी 100 वर्षांनंतर एक अद्वितीय संयोग घेऊन येत आहे, ज्यामुळे तिचं महत्त्व आणखी वाढतं। पूज्य गुरुजी म्हणाले आहेत की तुम्ही पूजापाठ केला नाही तरी चालेल, पण ती एक गुप्त गोष्ट नक्की खा। भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या कृपेने तुमच्या घरात एवढा पैसा येईल की तुम्ही स्वतः चकित व्हाल। त्याचबरोबर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की अपरा एकादशीला काहीही झालं तरी घरामध्ये एक विशिष्ट प्रकारचं अन्न बनवू नका आणि खाऊ नका, अन्यथा संपूर्ण कुटुंबावर संकट येऊ शकतं। तसंच भक्तांनो, या व्हिडिओमध्ये जाणून घ्या की अपरा एकादशीच्या दिवशी असं काय खाल्लं पाहिजे की ज्यामुळे तुमच्या जीवनात भगवान श्री हरी विष्णूंची कृपा सदैव राहील। मित्रांनो, याच व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला हे देखील सांगणार आहोत की 23 मेच्या अपरा एकादशीला 5 कामं अशी आहेत जी कधीही करू नयेत, अन्यथा कंगाल होण्यात वेळ लागणार नाही। अपरा एकादशीच्या दिवशी ही 5 कामं कधीच करू नयेत। ज्या माता भगिनी या दिवशी ही कामं करतात त्यांच्या जीवनात अडचणी वाढतात, घरात धनाची कमतरता येते आणि माता लक्ष्मी अशा घरातून कायमची निघून जाते। तसंच आम्ही तुम्हाला हेही सांगणार आहोत की जर तुम्ही या दिवशी काही खास वस्तूंचं दान केलं तर तुमच्या घरात कधीच पैशांची तंगी येणार नाही, धनप्राप्तीचा मार्ग कायम सुरू राहील। आम्ही जी माहिती देतो ती पूर्णपणे विनामूल्य असते, म्हणूनच व्हिडिओ अधुरा सोडू नका। जे लोक मध्येच व्हिडिओ बंद करतात त्यांना योग्य फळ मिळत नाही आणि जीवनात यशही मिळत नाही। कधीही कोणताही व्हिडिओ पाहताना तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण बघा।
भक्तांनो, काहीही झालं तरी अपरा एकादशीच्या दिवशी एक छोटीशी गोष्ट नक्की खा. जर तुम्ही असं केलं तर करोडपती होण्यापासून तुम्हाला कोणीही थांबवू शकणार नाही. यावेळी 144 वर्षांनंतर अपरा एकादशी एक अत्यंत शुभ योग घेऊन येत आहे, ज्याला हिंदू धर्मात अतिशय पवित्र मानलं जातं. या दिवशी केलेला कोणताही उपाय व्यर्थ जात नाही आणि निश्चितच शुभ फल देतो. चला भक्तांनो, आता आम्ही तुम्हाला अपरा एकादशीबद्दल थोडी माहिती देतो. 2025 मध्ये या एकादशी संबंधी लोकांच्या मनात संभ्रम आहे. परत 22 मे रोजी ठेवायचं की 23 मे रोजी? पूजा कशी करायची? शुभ मुहूर्त काय आहे? या दिवशी काय खावं आणि काय नाही? या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देणार आहोत. फक्त तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल, कारण आम्ही तुम्हाला हेही सांगणार आहोत की ती कोणती गोष्ट आहे जी अपरा एकादशीच्या दिवशी खाल्ल्यास धनवर्षा होणं निश्चित आहे. तसंच या दिवशी तुम्ही गायेला एक खास गोष्ट नक्की खाऊ घालावी. जर तुम्ही असं केलं तर माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या जीवनात धन येण्याचे सर्व मार्ग खुले होतील. भक्तांनो, सर्वप्रथम आम्ही तुम्हाला अपरा एकादशीची योग्य तिथी आणि वेळ सांगणार आहेत. यानंतर आम्ही तुम्हाला उर्वरित महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत, जसं की कोणती गोष्ट नक्की खाल्ली पाहिजे आणि कोणती गोष्ट चुकूनही खाऊ नये. जर चुकून तुम्ही ती गोष्ट खाल्ली तर घरामध्ये संकट ओढवू शकतं. त्यामुळे अशी चूक कधीही करू नका आणि अनर्थ होण्यापूर्वी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हा व्हिडिओ खूप खास आणि ज्ञानवर्धक आहे. चला तर भक्तांनो, आता आपण जाणून घेऊया अपरा एकादशीची अचूक तारीख आणि वेळ. पण मित्रांनो, त्याआधी हात जोडून एक विनंती, जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की द्या. तसंच तुमची राशी कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका, कारण आम्ही तुमच्या भाग्याशी संबंधित समस्यांचे उपायही सोप्या पद्धतीने सांगत असतो. मित्रांनो, अपरा एकादशीचं महत्त्व, शुभ वेळ आणि पूजा विधी जाणून घेणं खूप आवश्यक आहे. भक्तांनो, याला अचला एकादशी असंही म्हणतात, जी अपरा एकादशीचं दुसरं नाव आहे. 2025 साली हे व्रत 23 मे रोजी साजरं केलं जाईल. हे व्रत ज्येष्ठ मासाच्या कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला पाळलं जातं. आता बोलूया व्रताची तिथी आणि वेळ याबद्दल. एकादशी तिथीची सुरुवात 23 मे 2025 रोजी रात्री 1:12 वाजता होईल आणि ती समाप्त होईल त्याच दिवशी रात्री 10:29 वाजता. उद्य तिथीनुसार व्रत 23 मे रोजीच पाळावं. पूजेसाठी सर्वात चांगला काळ अभिजित मुहूर्त मानला जातो, जो दिवसाच्या मधल्या भागात असतो. तो सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या दरम्यानच्या वेळेनुसार ठरवला जातो. उदाहरणार्थ, जर सूर्योदय सकाळी 6 वाजता आणि सूर्यास्त संध्याकाळी 6 वाजता होत असेल तर अभिजित. आता जाणून घेऊया पूजाविधी. सकाळी लवकर उठून स्नान करा आणि स्वच्छ वस्त्र धारण करा. मग घरातील मंदिराची साफसफाई करा आणि गंगाजल शिंपडा. भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची मूर्ती किंवा चित्र स्थापित करा. त्यांना चंदन, अक्षता, फुलं, तुळशीदल, दीप, धूप आणि नैवेद्य अर्पण करा. भगवान श्री हरी विष्णूंची नावे आणि मंत्र जपा. शेवटी तुपाचा दिवा लावून आरती करा. असं मानलं जातं की अपरा एकादशीचं व्रत केल्याने व्यक्तीला सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि मोक्षप्राप्ती होते. शास्त्रांनुसार ही सर्व एकादशींमध्ये सर्वोत्तम मानली जाते. या दिवशी भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची भक्तिपूर्वक पूजा केल्याने सर्व प्रकारची सुखसुविधा प्राप्त होते आणि रोग, दुःख व दरिद्रतेपासून मुक्ती मिळते. या पवित्र दिवशी काही विशेष उपाय केल्याने जन्मोजन्मीचे पापही समाप्त होतात. मित्रांनो,
पुढे जाण्यापूर्वी तुमच्याकडे एक विनंती आहे की कृपया व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये नारायण लिहा, जेणेकरून माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहील. चला तर मित्रांनो, आता जाणून घेऊया अपरा एकादशी बद्दल, अशी काही गोष्ट जी तुम्हाला तुमच्या जीवनात सर्व काही तुमच्या इच्छेनुसार मिळवून देईल. तुमच्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल, पुत्रप्राप्ती होईल, संतानाचं मंगल होईल आणि त्यांच्या जीवनात कधीही कोणतीही अडचण येणार नाही. त्यासाठी प्रत्येक मातापित्याने अपरा एकादशीच्या दिवशी एक खास गोष्ट जरूर सेवन करावी. त्याचप्रमाणे काही गोष्टी अशा आहेत ज्या या दिवशी घरात बनवूच नयेत. भक्तांनो, अपरा एकादशीच्या पूजा आणि प्रसादामध्ये द्राक्ष अवश्य समाविष्ट करा, कारण द्राक्ष हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. भगवान श्री हरी विष्णूंना केळ, द्राक्ष, आंबा, पपई आणि नारळ अशा 5 प्रकारचे फळ अर्पण करणं शुभ मानलं जातं. तुमच्या सोयीप्रमाणे फळं आणू शकता, पण द्राक्ष, केळ आणि पपई यांचा समावेश नक्की करा. जर काही कारणास्तव ही फळं मिळाली नाहीत, तर तुम्ही मिश्री किंवा मनुका, किशमिश सुद्धा भगवानाला नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता. भगवान लक्ष्मी नारायण तुमच्या प्रेम, श्रद्धा आणि भक्तीला सर्वात जास्त महत्त्व देतात. तुम्ही 5 रंगांची फळं देखील अर्पण करू शकता. पण लक्षात ठेवा, नाशपती कधीच अर्पण करू नका, कारण त्याच्या नावातच नाश दडलेला आहे. शास्त्रांनुसार अपरा एकादशीच्या दिवशी जो व्यक्ती द्राक्ष खातो, त्याच्या जीवनात कधीच धनाची कमतरता राहत नाही. या दिवशी द्राक्षांमध्ये माता लक्ष्मीचा आशीर्वाद मानला जातो. म्हणून या दिवशी द्राक्ष अवश्य खा. तसंच भगवान श्री हरी विष्णूंना ऊस नक्की अर्पण करा. हे अतिशय शुभ आणि फलदायी मानलं जातं. जर ऊस उपलब्ध नसेल तर गूळ आणि चणाडाळ यांचाही नैवेद्य म्हणून वापर करू शकता. ऊस किंवा गूळ यांचे सेवन केल्याने जीवनात कधीच धनाची कमतरता येत नाही. अपरा एकादशीच्या दिवशी माता लक्ष्मीला 5 रंगांच्या मिठाया अर्पण करा आणि मखाणे देखील नक्की चढवा. जसं की माता लक्ष्मी समुद्रातून प्रकट झाल्या होत्या, तसंच मखाणेही जलातून प्राप्त होतात. शास्त्रांमध्ये कमळाचं फूल आणि मखाणे हे शुभ मानले गेले आहे. अनेकदा मखाण्याची खीर बनवून ती श्री लक्ष्मी नारायणांना अर्पण केली जाते, ज्यामुळे घरात समृद्धी टिकून राहते. अपरा एकादशीच्या पूजेमध्ये भगवान गणपतीला दुर्वा अर्पण करणं देखील अत्यंत शुभ मानलं जातं. असं केल्याने व्यक्ती कधीच दरिद्री राहत नाही, उलट तो संपन्न होतो. प्रसादामध्ये दुर्वा नक्की समाविष्ट करा आणि संपूर्ण कुटुंबाला ती खाऊ घाला. यामुळे भगवान गणपतींची कृपा सदैव तुमच्यावर राहते. जो व्यक्ती या दिवशी माता लक्ष्मीला खीर अर्पण करतो, त्याच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतात. ग्रह आणि नक्षत्र अनुकूल होतात आणि तो धनसंपत्तीने परिपूर्ण होतो. माता राणीला खीर अर्पण केल्यानंतर ती प्रसाद स्वरूपात संपूर्ण कुटुंबाला नक्की द्या. यामुळे भाग्याचे बंद दरवाजे उघडतात आणि घरात कायम ऐश्वर्य टिकून राहतं. माता लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्यावर राहते. भक्तांनो, शास्त्रांमध्ये असं सांगितलं गेलं आहे की अपरा एकादशीच्या दिवशी सीताफळ नक्की खावं. असं केल्याने 10 प्रकारच्या आजारांपासून मुक्ती मिळते. हे फळ केवळ आरोग्यासाठी फायदेशीर नाही, तर धार्मिक दृष्टिकोनातूनही अत्यंत शुभ मानलं जातं. एक मान्यता आहे की भगवान श्रीरामांच्या वनवास काळात माता सीतेने सीताफळाचं सेवन केलं होतं. तेव्हापासून या फळाला सीताफळ म्हणायला लागले आणि अपरा एकादशीच्या दिवशी हे खाणं अत्यंत शुभ मानलं जातं. असं केल्याने मातापित्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि जीवनात सुख आणि शांतता टिकून राहते. पण लक्षात ठेवा, जर अपरा एकादशी सोमवार या दिवशी आली, तर त्या दिवशी वांग्याची भाजी बनवू नका आणि खाऊही नका. हे अशुभ मानलं जातं आणि त्यामुळे व्रताचं पुण्य कमी होतं. या दिवशी जर तुम्ही फळांचा रस पिता,
तर त्यामध्ये मीठ किंवा बर्फ अजिबात घालू नका. असं केल्याने व्रत भंग होऊ शकतो. बिनमीठ आणि बिनबर्फाचा फळांचा रस व्रतासाठी उपयुक्त आणि लाभदायक मानला जातो. आता जाणून घेऊया की अपरा एकादशीच्या दिवशी कोणत्या गोष्टी घरात बनवू नयेत. अशा प्रकारचं अन्न बनवलं तर माता लक्ष्मी रुसते आणि भगवान श्री हरी विष्णू देखील नाराज होतात. या दिवशी लसूण आणि कांद्याचं सेवन अजिबात करू नये. हे तामसिक पदार्थ आहेत जे व्रत, पूजा आणि आध्यात्मिक कार्यांमध्ये वर्ज्य मानले गेले आहेत. विशेषतः जेव्हा या अपरा एकादशीच्या दिवशी 52 शुभ योग बनत असतील तेव्हा या गोष्टींचं विशेष लक्ष घ्या. जे लोक या दिवशी कांदा लसूण खातात त्यांच्या घरामध्ये राहुकेतू सारख्या नकारात्मक ग्रहांचा प्रभाव वाढतो आणि जिथे राहुकेतू असतो तिथे देवी लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णूंची कृपा टिकत नाही. तसंच या दिवशी तांदूळही खाऊ नयेत. त्याऐवजी साबुदाणा किंवा मखाण्याची खीर बनवून भगवानाला अर्पण करा. हे अतिशय शुभ मानलं जातं. बाजारातून येणाऱ्या डबाबंद खाद्यपदार्थांपासून जसं की कुरकुरे, स्नॅक्स इत्यादी पासून दूर राहा, कारण यामध्ये अनेकदा लसूण कांदा असतो. लहान मुलं चुकून हे खाऊ शकतात, त्यामुळे त्यांनाही हे नीट समजावणं आवश्यक आहे. आपण स्वतः विचार करा. अपरा एकादशीच्या दिवशी तुम्हाला तुमच्या घरात राहुकेतूला बोलवायचं आहे का की भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीला? म्हणूनच अशी चूक करू नका जी घरातील शांती आणि समृद्धीला हानी पोहोचवू शकते. अपरा एकादशीच्या दिवशी पिवळ्या रंगाचे पदार्थ नक्की बनवा, जसं की खड्या बेसनाचे भजी इत्यादी. पिवळ्या रंगाचे पदार्थ भगवान श्री हरी विष्णूंना अतिशय प्रिय आहेत आणि हे बनवल्याने त्यांची विशेष कृपा प्राप्त होते. या दिवशी पिवळा रंग अतिशय शुभ मानला जातो आणि तो सोने चांदीप्रमाणे पवित्र मानला जातो. त्यामुळे याला पीतांबरी असंही म्हटलं जातं. म्हणूनच या दिवशी पिवळे वस्त्र घालणं अत्यंत फलदायी ठरतं. यामुळे भगवान विष्णूंची विशेष कृपा मिळते. अपरा एकादशीच्या दिवशी कोणाकडूनही कर्ज घेऊ नये. मान्यता अशी आहे की या दिवशी घेतलेलं कर्ज संपूर्ण वर्षभर राहू शकतं आणि आर्थिक अडचणींचं कारण बनू शकतं. म्हणून या पवित्र तिथीला शक्य असेल तर कर्जमुक्त राहा आणि कोणतीही तांत्रिक अडचण आणता व्रत पाळा. शास्त्रांमध्ये सांगितलं आहे की माता लक्ष्मी त्याच घरात वास करतात जिथे त्यांना खऱ्या मनाने स्मरलं जातं. त्या मिश्रीच्या एका छोट्या तुकड्यावर सुद्धा प्रसन्न होतात. फक्त भावना शुद्ध असावी. भगवान श्री हरी विष्णूंनी सुद्धा सांगितलं आहे की कधीही कर्ज काढून पूजापाठ, तीर्थयात्रा किंवा अनुष्ठान करू नये. असं केल्याने लाभाऐवजी दोष उत्पन्न होतो. तुमचे जे काही इच्छित आहे, धन, संतान किंवा सुख, भगवान विष्णू तुमच्या खरी श्रद्धेने ते नक्की पूर्ण करतील. चला तर आता जाणून घेऊया की अपरा एकादशीच्या दिवशी कोणत्या चुका करू नयेत. या दिवशी पती पत्नींनी एकमेकांपासून थोडं अंतर ठेवावं. लसूण आणि कांद्याचं सेवन अजिबात करू नये. सुवासिनी स्त्रियांनी या दिवशी डोकं धुवू नये, त्याऐवजी एक दिवस आधीच केस धुवावेत. या दिवशी तुळशीचं रोप, झाडू, सौभाग्यवतींच्या वस्तू किंवा मीठ कोणालाही देऊ नये, कारण असं केल्याने माता लक्ष्मी रुष्ट होऊ शकतात. या दिवशी वडीलधाऱ्यांचे पाय नक्की स्पर्श करा, कारण मान्यता आहे की स्त्रीमध्येच माता लक्ष्मीचं स्वरूप असतं. म्हणून या दिवशी कोणत्याही स्त्रीचा अपमान करू नये. अपशब्द बोलणे, भांडण करणे किंवा दुसऱ्याची निंदा करणे यापासून दूर राहा. जर या शुभ दिवशी कोणीतरी तुमच्याकडून काही मागायला आलं तर त्याला रिकाम्या हाताने परत पाठवू नका. कदाचित तो व्यक्ती नसून स्वतः माता लक्ष्मीच तुमच्या घरी काही रूपात आलेल्या असतील. कन्यांना गोड पदार्थ खाऊ घालणं अत्यंत शुभ मानलं जातं, कारण माता लक्ष्मीला गोड अन्न खूप प्रिय आहे. अपमान आणि राग यापासून दूर राहा
जेणेकरून लक्ष्मी मातेची कृपा सदैव टिकून राहील। लक्षात ठेवा, माता लक्ष्मीला लाल रंगाच्या वस्तूही खूप प्रिय आहेत, म्हणून या दिवशी लाल रंगाच्या गोष्टी नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता। धर्मशास्त्रानुसार अपरा एकादशीच्या दिवशी घरचा कचरा बाहेर टाकणं अशुभ मानलं जातं। असं केल्याने आर्थिक संकट उद्भवू शकतं, म्हणून लक्षात ठेवा, या दिवशी कचरा बाहेर टाकू नका, तर तो पुढच्या दिवशी सकाळी टाका। जेव्हा आपण या नियमांचं पालन करतो तेव्हा घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि ज्या घरात गाय असते तिथे सर्व प्रकारची नकारात्मकता आपोआप दूर होते। गायला माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं आणि तिच्या शरीरात 33 कोटी देवी देवतांचं वास्तव्य असतं। गायला नेहमी ताजं आणि स्वच्छ अन्न द्या, यामुळे ती प्रसन्न होते। प्रयत्न करा की दररोज ताज्या पोळीवर थोडं तूप किंवा हळद लावून गायीला खाऊ घालावं। जर पोळी बांसी झाली असेल तर ती गायीला कधीच देऊ नका, कारण ती अशुद्ध मानली जाते। तसंच जर घरात कोणतंही फळ किंवा भाजीपाला सडलेला असेल तर तो देखील गायीला देऊ नये। असं केल्याने घरातील समृद्धीवर परिणाम होऊ शकतो। गायीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही कणकेच्या 11 लोया बनवा, त्यावर हळद लावा आणि गायीला अर्पण करा। गायीच्या पायांचा स्पर्श करणं देखील शुभ मानलं जातं। जर शक्य असेल तर गायीची 7 वेळा प्रदक्षिणा करा, यामुळे जीवनात सुख, शांती आणि यश प्राप्त होतं। जेव्हा तुम्ही गायीला पोळी देता तेव्हा त्यात थोडं तूप किंवा हळद घालणं आवश्यक आहे, यामुळे कामात यश मिळण्यास मदत होते आणि शुभ फळांची प्राप्ती होते। जर तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तसंच कॉमेंट बॉक्समध्ये तुमचं राशीचक्र राशी लिहा, कारण आम्ही तुमच्या भाग्याशी संबंधित उपाय आणि सोप्या पद्धतीने माहिती देत राहतो। जर तुम्ही आम्ही सांगितलेल्या सर्व नियमांचं पालन केलं तर नक्कीच तुमच्या मनोकामना पूर्ण होतील आणि जीवनात सकारात्मक बदल घडून येईल। जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेल सबस्क्राईब करा आणि आम्हाला तुम्हाला अशाच ज्ञानवर्धक माहिती देण्याची संधी द्या। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार। भक्तांनो, जर तुम्हाला माता लक्ष्मीची असीम कृपा मिळवायची असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये लिहा, जय माता लक्ष्मी, माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर आपली कृपा सदैव राहो आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून आमच्याशी जुळलेले राहा। जय माता लक्ष्मी।